स्वागत. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे केआ बांठिया माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ. आज आपण बहुपदी या प्रकरणातील पुढील भाग बहुपदीची किंमत हा अभ्यासणार आहोत. बहुपदीची किंमत म्हणजे काय सांगितलेले आहे बघा. आपल्याला px किंवा p ऑफ x ही x या चलातील बहुपदी दिलेली असेल आणि जे चल आहे त्या चलाची किंमत दिलेली असेल. म्हणजे बहुपदी दिलेली आहे आणि त्या बहुपदीमध्ये जे चल आहे त्या चलाची किंमत दिलेली असेल तर ती चलाची किंमत त्या बहुपदीमध्ये ठेवायची आणि येणारे जे उत्तर असतं ते उत्तर म्हणजे त्या बहुपदीची किंमत असते. काय सांगितलेलं आहे बघा. सर्वसामान्यपणे जर p ऑफ x ही x या चलातील बहुपदी असेल तर त्या बहुपदीमध्ये x बरोबर a म्हणजे जे चल आहे त्या चलाची जी किंमत म्हणजे इथे मी a घेतलेली आहे किंमत कोणती असेल x बरोबर a ठेवायची. त्या बहुपदीची किंमत काय मिळणार आपल्याला p ऑफ a म्हणजे x बरोबर जर 2 असेल तर p ऑफ 2 किंवा p ऑफ 2 ही आपल्याला मिळणार आहे. म्हणजे x च्या 2 या किमतीसाठी आपल्याला त्या बहुपदीची किंमत मिळणार आहे. आता आपण सराव संच 3.4 मधील काही उदाहरणे अभ्यासणार आहोत. त्याच्यामध्ये बघा पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे. इथं p ऑफ x मधील बहुपदी दिलेली आहे x वर्ग वजा 5x अधिक 5. या बहुपदीची किंमत काढायची. आता x हे चल दिलेलं आहे आणि x या चलाची किंमत किती दिलेली आहे बघा 0. म्हणजे मी इथं काय करणार आहे ह्या दिलेल्या बहुपदीमध्ये जिथं x आहे तिथं किंमत किती वापरणार आहे 0 वापरणार आहे आणि समीकरण सोडवणार आहे. बघा p ऑफ a x बरोबर इथं a आहे तसं p ऑफ x बरोबर इथं किती आहे 0 आहे. म्हणजे x च्या ठिकाणी 0 किंमत ठेवलेली आहे. p ऑफ 0 दिलेली बहुपदी p ऑफ x बरोबर x वर्ग वजा 5x अधिक 5 याच्यामध्ये p ऑफ 0. आता बघा x वर्ग म्हणजे शून्याचा वर्ग वजा 5 गुणिले x ची किंमत 0 अधिक 5 x ची किंमत टाकलेली. आता बघा शून्याचा वर्ग इथे केलेला आहे. कोणत्या संख्येचा शून्याशी गुणाकार उत्तर पुन्हा 0 येणार आहे. म्हणजे 5 गुणिले 0 0च येणार आहे अधिक 5. म्हणजे बघा p ऑफ 0 याची किंमत किती आलेली आहे 5 आलेली आहे. म्हणजे ह्या पद्धतीनं x या चलातील कोणतीही बहुपदी असेल आणि त्या x ची किंमत काही असेल ती किंमत आपण ठेवली की त्या बहुपदीची किंमत आपल्याला काढता येते. आपण अजून एक उदाहरण पाहूया. आता बघा ही बहुपदी y या चलातली दिलेली आहे. p ऑफ y बरोबर 2y चा घन वजा 6y चा वर्ग वजा 5y अधिक 7. तर p ऑफ 2 इथं y बरोबर 2 किंवा p ऑफ 2 काढा. म्हणजे इथं जे चल आहे y त्या y च्या ऐवजी किती वापरायचे 2 वापरायचे. बघा नेहमीप्रमाणेच आहे. p ऑफ y बरोबर 2y चा घन वजा 6y चा वर्ग वजा 5y अधिक 7. जिथं y आहे तिथे किंमत किती टाकायची आपल्याला 2 टाकायची. बघा p ऑफ 2 बरोबर 2 गुणिले 2 चा घन वजा 6 गुणिले y चा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग वजा 5 गुणिले y म्हणजे 5 गुणिले 2 अधिक 7. पुन्हा बघा 2 चा घन किती येणार आहे 8 येणार आहे. 2 चा वर्ग किती येणार आहे 4 येणार आहे. 5 दुनी 10 7 7. बघा 8 दुनी किती येतील 16 6 24 वजा 24 वजा 10 अधिक 7. आता बघा अधिक 16 आहेत आणि अधिक 7 आहेत. 16 आणि 7 किती येणार आहे 23 वजा 24 आणि वजा 10 वजा वजा बेरीज येते किती येणार आहे चिन्ह वजा येणार आहे. 24 10 किती येणार आहे 34. पुन्हा वजा 34 आणि अधिक 23. 34 मोठी संख्या आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या गेलेली आहे. आपल्या नियमानुसार 11 आलेलं आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणजे p ऑफ 2 बरोबर किंमत किती आलेली आहे वजा 11. पुढील भाग आहे शेष सिद्धांत. आता आपण बहुपदीची किंमत बघितली आहे. आता आपण शेष सिद्धांत बघणार आहे. शेष याचा अर्थ काय आहे बाकी हे आपल्याला माहिती आहे. युक्लिडच्या भागाकाराचा गुणधर्म आपल्याकडे आहे. भाज्य बरोबर भाज्य गुणिले भागाकार अधिक बाकी. आपण इथं काय करणार आहे बघा. p ऑफ x ही जी बहुपदी दिलेली आहे त्या बहुपदीला x अधिक a न भागायचे. म्हणजे आपण संश्लेषक पद्धतीने भागाकार केला तरी चालेल किंवा साध्या पद्धतीने भागाकार केला तरी चालेल. त्या भागाकाराने येणारी जी बाकी असेल ती बाकी ही कशी असते बघा. बाकी ही p ऑफ वजा a म्हणजे आता आपण जी बहुपदीची किंमत काढलेली आहे म्हणजे x अधिक a म्हणजे x बरोबर काय येणार आहे वजा a. म्हणजे x या चलाची किंमत इथं वजा a येणार आहे. ती काय करायची त्या बहुपदीमध्ये वापरायचे. म्हणजे आपल्याला त्या बहुपदीची किंमत मिळणार आहे. म्हणजे भागाकाराने येणारी बाकी आणि बहुपदीची किंमत
हे दोन्ही काय असतात सारखे असतात, याला शेष सिद्धांत म्हणणार आहे. आता शेष सिद्धांतासारखाच काय बघा अवयव सिद्धांत आहे. हे शेष सिद्धांताचं उदाहरण आणि हा पुढचा जो सिद्धांत आहे अवयव सिद्धांत याची उदाहरण आपण एकत्र 3.5 मध्ये बघणार आहोत. तर शेष सिद्धांत म्हणजे आपल्याला कळालेला आहे साधा भागाकार असेल किंवा संश्लेषक पद्धतीचा भागाकार असेल त्या भागाकाराने येणारी बाकी आणि बहुपदीची किंमत हे दोन्ही काय असतात सारखे असतात थोडक्यामध्ये. आता अवयव सिद्धांत शेष म्हणजे आपल्याला माहिती आहे बाकी, अवयव याचा अर्थ काय असणार आहे त्या भागाकारामध्ये बाकी किती असणार आहे शून्य असणार आहे. म्हणजे बघा दिलेल्या बहुपदीला म्हणजे जी बहुपदी असेल त्या बहुपदीला भाजक बहुपदीने भागलं म्हणजे भाज्याला भाजकाने भागल्यास बाकी शून्य आली तर ती बहुपदी दिलेल्या बहुपदीचा अवयव आहे असे म्हणतात. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या भागाकाराच्या क्रियेमध्ये बाकी शून्य येते तेव्हा त्या बहुपदीमध्ये अवयव सिद्धांत आहे असं आपण म्हणणार आहे. म्हणजे भाज्याला भाजकानं पूर्ण भाग जातो तेव्हा अवयव सिद्धांत आहे असं आपल्याला म्हणायचंय. आणि शेष सिद्धांतामध्ये भागाकाराने येणारी बाकी आणि बहुपदीची किंमत काय असतात सारखी असतात. आता याचं उदाहरण जे आहे ते आपण पाहणार आहोत. परत नीट लक्षात घ्या शेष सिद्धांत म्हणजे बाकी असणार आहे आणि अवयव सिद्धांत म्हणजे भागाकारामध्ये बाकी शून्य असणार आहे किंवा अवयव, त्यामुळे अवयव आपल्याला आहे असं म्हणता येणार आहे. आता बघा सराव संच 3.5 आता सांगितलेलं आहे शेष सिद्धांत आणि बहुपदीची किंमत आणि अवयव सिद्धांत या तिन्ही भागावरची गणित 3.5 मध्ये. आता पहिलं गणित काय दिलेलं आहे बघा x ची दिलेली किंमत घ्यायची म्हणजे x च्या वेगवेगळ्या किमती दिलेल्या आहेत आणि त्या किमती घेऊन दिलेल्या बहुपदीची काय करायची किंमत काढायची. आता आपण 3.4 मध्ये जे गणित पाहिलेले आहे तेच परत 3.5 मध्ये दिलेले आहे. बघा बहुपदी कोणती दिलेली आहे p ऑफ x बरोबर 2x वजा 2x चा घन अधिक 7. x बरोबर किती दिलेले आहे बघा 3. x बरोबर 3 ही किंमत काय करायची आपल्याला या बहुपदीमध्ये वापरायची. बघा आता x ची किंमत 3 आहे. p ऑफ 3 बरोबर 2 गुणिले x म्हणजे 2 गुणिले किती येणार x ची किंमत 3 वजा 2 कंसामध्ये x ची किंमत 3 चा कितवा घात आहे बघा तिसरा घात अधिक किती आहे 7. सरळ सोडवायचे. आता बघा 2 गुणिले 3 किती येणार आहे 6. 3 गुणिले 3 गुणिले 3 27 वजा 2 गुणिले 27 अधिक किती आहेत बघा 7 आहे. आता बघा पुन्हा 6 वजा 2 गुणिले 27 किती येणार आहे 54 चिन्ह आहे वजा अधिक 7 आहे तसे येतील. पुन्हा बघा अधिक 6 आणि अधिक 7 6 आणि 7 किती येतील अधिक 13 येतील वजा किती 54 अधिक आणि वजा चिन्ह भिन्न आहे. पुन्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली 54 मधून 13 वजा गेले 41 आलं. मोठ्या संख्येचं चिन्ह किती येणार आहे वजा आहे. त्यामुळं p ऑफ 3 बरोबर किती येणार आहे वजा 41. या पद्धतीने आपण बहुपदीच्या किमती काढणार आहोत. अजून एक उदाहरण पाहतोय. इथं बहुपदी दिलेली p ऑफ y बरोबर y वर्ग वजा 2y अधिक 5. इथं चल आहे y आणि या y च्या वेगवेगळ्या किमती दिलेत. आतापर्यंत आपण काय केलं होतं एका गणितामध्ये एका बहुपदीच्या चलासाठी एकच किंमत दिलेली होती. आता इथं y च्या वेगवेगळ्या किमती दिलेल्या आहेत. म्हणजे बघा 1 आहे 0 आहे आणि वजा 2 आहे. या तिन्ही किमतीसाठी आपण काय करायचे या बहुपदीची किंमत काढायची. नेहमीप्रमाणेच आहे म्हणून मी थोडक्यामध्ये केलेलं आहे कारण याचा आपण सराव भरपूर केलेला आहे. आता बघा p ऑफ 1 म्हणजे y ची किंमत 1 ठेवायची आणि बहुपदीची किंमत काढायची. बघा p ऑफ 1 बरोबर 1 चा वर्ग बहुपदी कोणती आहे y चा वर्ग वजा 2y अधिक 5 y च्या इथं 1 ठेवायचे. बघा 1 चा वर्ग वजा 2 गुणिले 1 अधिक 5. आता 1 चा वर्ग किती येणार आहे बघा 1 येणार आहे वजा 2 गुणिले 1 वजा 2 5 आहे तसेच राहतील. पुन्हा बघा 5 आणि किती 6 6 मधून 2 जातील उरतील किती 4. या पद्धतीने आपण ही गणित सोडवणार आहोत. आता दुसरी किंमत आहे p ऑफ 0 म्हणजे y ची किंमत किती घ्यायची 0 घ्यायची. बहुपदी तीच आहे y वर्ग वजा 2y अधिक 5 y ची किंमत 0 टाकायची. बघा 0 चा वर्ग वजा 2 गुणिले 0 म्हणजे 2y अधिक 5 0 0 राहिले फक्त किती 5. p ऑफ 0 बरोबर किंमत किती आलेली आहे 5 आलेली. आणि शेवटची आता आपण अधिक बघितली आता इथं वजा आहे y ची किंमत वजा 2. बघा
वाय वर्ग वजा 2y अधिक 5, वायची किंमत किती टाकायची आहे वजा 2, वजा 2 चा वर्ग वजा 2 गुणिले वजा 2 किंमत वजा 2 आहे अधिक 5, वजा 2 चा वर्ग म्हणजे वजा 2 गुणिले वजा 2 अधिक 4 आहे, वजा वजा गुणाकार अधिक येणार आहे म्हणजे पुन्हा 4 अधिक 4, हे चिन्ह अधिक आहे म्हणजे अधिक 5 आहे, हे फक्त बेरीज आहे, 4 आणि 4 8 आणि 5 13, पी ऑफ वजा 2 बरोबर उत्तर किती येणार आहे आपलं 13 येणार. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या बहुपदीमधील वेगवेगळ्या चलांच्या किमती आपण काढू शकतो. आता आपण काय पाहणार आहोत, दिलेल्या बहुपदीमध्ये चलाची किंमत दिलेली असेल तर जी किंमत आपल्याला सांगितलेली आहे त्याची किंमत आपल्याला काढायची. म्हणजे बघा किती एक बहुपदी दिलेली कोणती आहे बघा, mx चा वर्ग वजा 2x अधिक 3 या बहुपदी करता p ऑफ वजा 1 म्हणजे p ऑफ वजा 1 ही किंमत आपण काढत होतो याच्या आधी, बरोबर आहे. आता ती किंमत दिलेली आहे पण इथं एक सहगुणक दिलेला नाहीये, त्या सहगुणक त्याची किंमत किती दिलेली आहे किंवा तो काय सांगितलेला आहे m, म्हणजे इथं m ची किंमत किती असेल ते आपल्याला काढायचे. म्हणजे बहुपदीची किंमत दिलेली आहे, चलाची किंमत दिलेली आहे, बहुपदीमध्ये जो सहगुणक आहे त्या सहगुणकाची किंमत काढायची. बघा नेहमीप्रमाणेच आहे फक्त थोडं वेगळं आहे. दिलेली बहुपदी कोणती आहे बघा, p ऑफ x बरोबर mx चा वर्ग, आपली बहुपदी कोणत्या चलातली आहे x, mx चा वर्ग वजा 2x अधिक 3, इथं आपल्या लक्षात येत आहे m हा इथं वेगळा आहे, याची किंमत आपल्याला काढायची आणि तीच आपल्याला काढायला सांगितली आहे. आता p ऑफ वजा 1 म्हणजे बहुपदीमध्ये चल जे x आहे त्या x या चलाची किंमत किती वापरायची आहे वजा 1, नेहमीप्रमाणे बहुपदीची किंमत काढत जायची. बघा p ऑफ वजा 1 m वजा 1 चा वर्ग वजा 2 गुणिले x ची किंमत किती आहे वजा 1 अधिक किती आलेले 3 आलेले. पुन्हा बघा आता इथं p ऑफ वजा 1 7 दिलेला आहे, ती किंमत इथं ठेवायची, m गुणिले वजा 1 चा वर्ग अधिक 1 वजा वजा गुणाकार अधिक अधिक 3, m गुणिले 1 किती येणार आहे m येणार आहे आणि 2 आणि 3 किती येणार आहे 5 येणार आहे. म्हणजे 7 बरोबर किती येतंय m अधिक 5. आता इथं आपली किंमत कुणाची काढायची m ची, म्हणून m बरोबर काय येणार आहे 7 वजा 5 म्हणजे m ची किंमत किती येणार आहे 2 येणार आहे. म्हणजे बघा जर m ची किंमत आपण 2 ठेवली तर डावी बाजू बरोबर काय ते उजवी बाजू. बघा 7 बरोबर m अधिक 5, m ची किंमत किती आहे आपली आलेली आहे 2, 2 अधिक 5 किती येणार आहे 7, म्हणजे आपण काढलेली m ची किंमत ही बरोबर आहे. या पद्धतीने आपण पडताळा करून पाहू शकतो. आता बहुपदीची किंमत झालेली आहे. आता पुढचा जो भाग होता आपला शेष सिद्धांत, या शेष सिद्धांतामध्ये आपण काय पाहिलेलं आहे, येणाऱ्या भागाकारामध्ये बाकी येते. आपण जुन्या पद्धतीने भागाकार केला, भाज्याला भाजकाने भागलं, येणारी बाकी ही किती आहे हे आपण पाहणार आहोत आणि त्या बहुपदीची किंमत ही किती आहे हे पाहणार आहोत. दोन्ही काय तर किमती सारख्या येतात, भागाकाराची बाकी आणि बहुपदीची किंमत. आता बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे, कोणतं उदाहरण आहे बघा, x वर्ग वजा 7x अधिक 9 हे भाज्य आहे. ह्या भाज्याला x अधिक 1 या भाजकाने काय करायचंय भागायचंय. आपण नेहमीप्रमाणे भागाकार केला तर येणारी बाकी किती येते ते आपल्याला पाहायचंय. आता इथं बघा त्याच्या आधी मी काय केलेलं आहे, भाजक आहे x अधिक 1 म्हणजे x अधिक 1, याचा अर्थ आपण काय करणार आहे a ची किंमत x बरोबर वजा a, म्हणजे इथं x बरोबर किंमत किती आली आहे बघा वजा 1 आली आहे. x अधिक 2 असतं तर x बरोबर वजा 2 आलं असतं, म्हणजे x या चलाची किंमत इथं वजा 2 दिलेली असेल, अधिक 2 दिली असेल तर वजा 2 घ्यायची, अधिक a असेल तर वजा a घ्यायची. इथं x अधिक 1 आहे म्हणून या अधिकच्या ऐवजी वजा घ्यायचंय आणि x बरोबर वजा 1 म्हणजे विरुद्ध संख्या घ्यायची. x अधिक a असताना x बरोबर वजा a बहुपदीची किंमत काढायची. आता बघा p ऑफ x मध्ये x बरोबर वजा 1 ही किंमत काय करायची ठेवायची. बघा आता आपल्याला मागाप्रमाणेच आलेलं आहे, x बरोबर वजा 1 ही किंमत ठेवून त्या बहुपदीची किंमत काढायची. म्हणजे चलाची किंमत आहे x बरोबर वजा 1. पहा p कंसात वजा 1 x ची किंमत, नंतर x चा वर्ग वजा 1 चा वर्ग वजा 7 गुणिले x ची किंमत वजा 1 अधिक 9.
वजा 1 चा वर्ग किती येणार आहे अधिक 1 वजा वजा गुणाकार अधिक 7 1 7 अधिक 9 आहे तसेच येतील बघा 9 आणि 7 16 16 आणि 17 म्हणजे पी ऑफ वजा 1 शेष सिद्धांतानं काय आलेलं आहे याचं उत्तर पी ऑफ वजा 1 बरोबर किती आलेली आहे बाकी तर 17 येणार आहे म्हणजे भागाकाराने येणारी बाकी सुद्धा किती असेल 17 असेल आणि बहुपदीची किंमत किती आहे तर 17 आहे. आता बघा इथं तुमच्या माहितीसाठी मी केलेलं आहे जर संश्लेषण पद्धतीने आपण याचा भागाकार करायचा प्रयत्न केला तर बहुपदी कोणती आपली x वर्ग वजा 7x अधिक 9 कोटी किती आहे बघा 2 आहे. सहगुणक किती येणार आहे 3 येणार आहे आपण पाहिलेले आहे. सहगुणक काय बघा 1 वजा 7 आणि 9 आता x अधिक 1 आहे विरुद्ध संख्या वजा 1 आपण भागणार आहोत एकाशी 1 तसाच येईल अधिक 1 वजा 1 गुणाकार आलेला आहे वजा 1 वजा 7 वजा 1 वजा 8 येतील 8 1 8 वजा वजा गुणाकार काय येईल अधिक येईल 9 आणि 8 17 ही शेवटची संख्या याला आपण काय म्हणतो त्या भागाकारामध्ये बाकी म्हणत होतो म्हणजे आपल्याला बाकीची काय करायची भागाकार सरळ घ्यायची गरज नाहीये आपला संबंध कशाशी फक्त बाकी शेष सिद्धांतामध्ये बघा संश्लेषक भागाकारामध्ये सुद्धा बाकी 17 आलेली आहे आणि बहुपदीची किंमत सुद्धा किती आलेली आहे 17 आलेली आहे याला म्हणायचं शेष सिद्धांत. साध्या पद्धतीने जरी भागाकार केला तरी बाकी किती येणार इथं 17च येणार आहे. आता त्यानंतर शेष सिद्धांतानंतर आपण बघितलेला आहे अवयव सिद्धांत. अवयव सिद्धांत म्हणजे भागाकार पूर्ण भाग जाणे निशेष भागाकाराची क्रिया बाकी शून्य असणे. आता इथं काय करायचंय बघा अवयव सिद्धांताचा उपयोग करून अवयव सिद्धांताचा उपयोग करायचा म्हणजे त्या भागाकारामध्ये बाकी किती आहे शून्य आहे हे गृहीत धरायचे किंवा लक्षात ठेवायचे. बघा बहुपदी कोणती दिलेली आहे पी ऑफ एक्स बरोबर x चा वर्ग अधिक 2x वजा 3 आणि x अधिक 3 दिलेला आहे म्हणजे x अधिक a म्हणजे x बरोबर काय येणार आहे वजा a x बरोबर काय किंमत घ्यायची वजा 3 पहिल्यांदा आपण काय करायचे त्या बहुपदीची किंमत काढून बघायची. बघा x बरोबर वजा 3 ही किंमत बहुपदीमध्ये ठेवायची. p ऑफ वजा 3 बरोबर वजा 3 चा वर्ग बघा x ची किंमत वजा 3 चा वर्ग अधिक 2 गुणिले x ची किंमत वजा 3 वजा 3 येते वजा 3 चा वर्ग किती येणार आहे वजा 3 गुणिले वजा 3 3 त्रिक 9 अधिक वजा गुणाकार वजा 3 दुनी 6 वजा 3 आहे तसे आहे हे अधिक 9 तसेच येतील वजा 6 आणि वजा 3 वजा 6 वजा 3 किती येतील वजा 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 9 9 वजा 9 उत्तर किती येणार आहे 0 येणार आहे. म्हणजे काय झालेलं आहे p ऑफ वजा 3 किंवा p वजा 3 बरोबर 0 हा बहुपदीचा अवयव असणार आहे. म्हणजे काय आहे x या चलाची किंमत या बहुपदीमध्ये वजा 3 घेतली तर येणारी दिलेली बहुपदी ही या x बरोबर वजा 3 चा अवयव असणार आहे किंवा x बरोबर वजा 3 हा या बहुपदीचा अवयव असणार आहे कारण या अवयव सिद्धांतामध्ये बाकी किती येणार आहे तुमची 0 येणार आहे आणि बहुपदीची किंमत सुद्धा किती येणार आहे 0 येणार आहे. म्हणून p ऑफ वजा 3 बरोबर 0 हा दिलेल्या बहुपदीचा अवयव आहे. आता पुन्हा आपण काय करणार आहे इथं अवयव आहे किंवा नाही ते ठरवलेलं आहे बरोबर आहे म्हणजे इथं भागाकाराची क्रिया आपण केलेली नाहीये तरी बहुपदीची किंमत 0 आलेली आहे. अवयव सिद्धांतानुसार बाकी 0 आली तर तो बहुपदीचा अवयव आहे म्हणून इथं वजा 3 हा बहुपदीचा अवयव आलेला आहे. आता आपण काय करणार आहे एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागल्यानंतर अवयव सिद्धांताने ठरवायचे दिलेला भाजक हा त्या भाज्याचा किंवा बहुपदीचा अवयव आहे किंवा नाही. इथं दोन्ही आपल्याला सांगितलेलं आहे भाज्य दिलेलं आहे भाजक दिलेलं आहे. आता p ऑफ x आणि काय दिलेलं आहे q ऑफ x दिलेलं आहे. आता बघा p ऑफ x ही बहुपदी x या चलातली दिलेली आहे भाज्य दिलेलं आहे किती बघा x चा घन वजा x चा वर्ग वजा x वजा 1 आणि q ऑफ x म्हणजे दुसरी बहुपदी दिलेली x वजा 1 लक्षात येते का बघा इथं जे दिलेले आहे तेच आहे हा आहे भाज्य आणि हा आहे भाजक. आता इथं काय करायचंय अवयव सिद्धांताने ठरवायचंय हा x वजा 1 हा या बहुपदीचा अवयव आहे किंवा नाही ते ठरवायचे. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय यायला पाहिजे आहे बहुपदीची किंमत जर आपण काढली तर ती किंमत किती यायला पाहिजे आहे 0 आली तर अवयव आहे असं आपण म्हणणार आहे नसेल तर अवयव नाही म्हणणार आहे.
पहिल्यांदा आपण काय करायचंय, x बरोबर x वजा 1 आहे म्हणून x बरोबर किती घ्यायचं, 1 घेऊन दिलेल्या बहुपदीची किंमत काढायची. बघा x बरोबर 1 ही किंमत p ऑफ x मध्ये ठेवायची किंवा भरायची. x वजा 1 आहे म्हणून वजा 1 ची विरुद्ध संख्या अधिक 1. बघा p ऑफ x म्हणजे p ऑफ 1 बरोबर 1 चा घन वजा x ची किंमत 1 आहे, 1 चा वर्ग वजा x आहे 1 येईल, वजा किती आहे बघा 1 आहे. 1 चा घन 1च येणार आहे, 1 चा वर्ग 1च येईल, 1शी 1 येईल बरोबर आहे, आणि 1शी सुद्धा वजा 1 येणार आहे. म्हणजे अधिक 1 वजा 1 वजा 1 आणि म्हणून बघा हा अधिक 1 वजा 1 वजा 1 वजा 1 किती येणार आहेत, वजा 3, आणि हा अधिक 1 आहे, वजा 3 मधून अधिक 1 जाईल, उत्तर किती येणार आहे, वजा 2. इथं बघा p ऑफ a ची किंमत ही किती आलेली आहे, वजा 2 आलेली आहे, म्हणजे शून्य आलेली नाही. जर आपल्याला त्या बहुपदीची किंमत दिलेली असेल ती शून्य येत असेल तर दिलेला भाजक त्या बहुपदीचा अवयव असणार आहे. म्हणजेच इथं q ऑफ x हा p ऑफ x चा अवयव असणार आहे, परंतु इथं बाकी शून्य आलेली नाहीये किंवा बहुपदीची किंमत शून्य येत नाहीये, म्हणून x वजा 1 हा म्हणजे q ऑफ x हा x घन वजा x चा वर्ग वजा x वजा 1 चा अवयव नाही. जर इथं किंमत शून्य आली असती तर q ऑफ x हा p ऑफ x चा अवयव झाला असता. तसं इथं होत नाही, म्हणून इथं काय म्हणले बघा, p ऑफ a इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे p ऑफ a ची किंमत शून्य आलेली नाही, म्हणून x वजा 1 हा x घन वजा 1 चा वर्ग वजा x वजा 1 चा अवयव नाहीये. बहुपदीचे अवयव, याआधी आपण बहुपदीचे अवयव कसे कसे पाडायचे हे पाहिलेले आहे. म्हणजे उदाहरणार्थ साधारण अवयव बाहेर घेऊन कट पाडून आणि दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव या पद्धतीने आपण बहुपदीचे अवयव पाडलेले. या वर्षी आपण ax वर्ग अधिक bx अधिक c या रूपातील त्रिपद राशीचे अवयव आणि वर्गीय बैजिक राशीत रूपांतरित करता येणाऱ्या राशीचे अवयव या दोन प्रकाराने बहुपदीचे अवयव कसे पाडायचे हे अभ्यासणार आहोत. ही पद्धत आपल्याला झालेली आहे, फक्त आपण इथं उदाहरण पाहणार आहोत. सराव संच 3.6 याच्यामध्ये पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे बघा, p ऑफ x ही बहुपदी दिलेली आहे किंवा राशी दिलेली आहे 2x चा वर्ग अधिक x वजा 1. ही त्रिपद राशी आहे कारण याच्यामध्ये पदे किती 3 आहे. 2x चा वर्ग x आणि वजा 1 1 2 आणि 3 ही त्रिपद राशी आहे. या राशीचे आपल्याला अवयव पाडायचे. आता बघा इथं आपल्याला काय करायचंय, इथं a ची किंमत 2 आहे, b ची किंमत 1 आहे, c ची किंमत आपण काय म्हणतो वजा 1 आहे. ते आपण याच्या पुढे अभ्यासणार आहोत. परंतु इथला सहगुणक आणि स्थिर संख्या यांचा गुणाकार आपण करणार आहोत. 2 1 2 2 गुणिले वजा 1 किती आलेला आहे, वजा 2 आलेला आहे. आता बघा आणि मधलं पद किती आलेलं आहे, अधिक 1 आहे. मधलं पद दिले किती, अधिक 1, म्हणजे इथं मधल्या पदाची आपल्याला फोड करायची आहे. मधल्या पदाची फोड कशी करायची आहे बघा, बेरीज किती आली पाहिजे, अधिक 1, आणि ज्यांची बेरीज अधिक 1 आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती आला पाहिजे आहे, वजा 2 आला पाहिजे आहे. आता बघा वजा 2 चे अवयव कसे येणार आहेत, मूळ अवयव आपण पाडतो नेहमीप्रमाणे 2 1 2, परंतु इथं वजा आहे आणि मधलं पद काय आहे बघा, अधिक आहे बरोबर आहे. म्हणजे गुणाकार वजा आहे आणि बेरीज अधिक 1 आहे, त्यामुळे चिन्ह आपण निश्चित करणार आहे अधिक 2 आणि वजा 1. बघा मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे कारण 2 मधून 1 गेला तर 1 उरणार आहे, त्याचं चिन्ह अधिक आलेलं आहे, ते आपल्याला मधलं पद अधिक पाहिजे आहे. अधिक वजा गुणाकार वजा आहे, अधिक 2 गुणिले वजा 1 किती येणार आहे, वजा 2. बघा गुणाकार वजा 2 आलेला आहे, कुणाचा अधिक 2 आणि वजा 1 चा गुणाकार वजा 2 आणि बेरीज किती आलेली आहे, अधिक 1. त्यामुळे या मधल्या पदाची फोड झालेली आहे अधिक 2x आणि वजा x. लक्षात येते का बघा, अधिक 2x आणि वजा x म्हणजे अधिक 2 आणि वजा 1. आता आपण काय करणार आहे, 2x चा वर्ग हे जे मधलं पद आहे ते ह्या पद्धतीने दिलेलं आहे, 2x वजा x शेवटचं पद आहे तसं आहे. आता आपण काय करणार आहे, प्रत्येक दोन पदातून सारखी संख्या किंवा चल बाजूला घेणार आहे आपण. बघा इथं मोठ्यात मोठी संख्या कोणती मिळते, या दोन पदांच्या मध्ये 2 मिळते. हे संख्या 2 आहे आणि चल कोणता आहे बघा, x आहे.
हे 2x आपण जर कंसाच्या बाहेर घेतले तर आत किती शिल्लक राहते? 2x ला हे 2x येतील, x चा वर्ग आहे, 1x गेला, शिल्लक राहिला 1x राहिला. 2x ला 2x बाहेर आलेले राहणार आहे किती? फक्त अधिक 1. आता याच्यामध्ये बघा इथं चल x आहे आणि संख्या वजा 1 आहे. या दोघांच्या मध्ये काही कॉमन निघत नाही. जेव्हा काही कॉमन निघत नाही तेव्हा आपण किती कॉमन घेतो? 1 घेतो. म्हणजे बघा इथं वजा 1 कंसाच्या बाहेर घेतल्यामुळं इथं आलेलं आहे अधिक x आणि या वजाचं काय झालेलं आहे? अधिक झालेलं आहे. एक लक्षात ठेवायचे, दोन्ही कंसामध्ये असणारी पद ही सारखी असली पाहिजे. ती जर सारखी येत नसतील तर आपण कुठंतरी चुकलेलो आहोत हे लक्षात घ्यायचे. इथं बघा हा कंस सुद्धा x अधिक 1 आहे, हा कंस सुद्धा x अधिक 1 आलेला आहे. म्हणजे हे दोन्ही कंस समान आले पाहिजे. पुन्हा हे दोन्ही कंस समान आहेत ते बाजूला घेतले, कॉमन काढलेले, x अधिक 1, दुसऱ्या कंसात शिल्लक काय राहतील बघा? 2x आणि वजा 1. म्हणजे ही जी राशी आहे 2x चा वर्ग अधिक x वजा 1 चे अवयव काय पडलेले तिथं? x अधिक 1 आणि 2x वजा 1. या पद्धतीने आपण याचे अवयव काढणार आहोत. असंच आपण अजून एक उदाहरण घेऊया. 2m चा वर्ग अधिक 5m वजा 3. आता तुम्हाला सांगितलेलं आहे वर्गपदाचा सहगुणक ज्या वेळेला तो नसेल तेव्हा आपण 1 घेणार आहे. तो आपण गृहीत धरतो वजा 3 1 3, परंतु इथं 2 आहे म्हणून 2 गुणिले किती येणार आहे बघा? वजा 3. अवयव कोणाचे पडायचे? वजा 6 ची फोड कशी करायची? बेरीज किती आली पाहिजे? अधिक 5 आणि गुणाकार किती आला पाहिजे? वजा 6. आता याचे अवयव कसे पडणार आहेत बघा? 3 दोन्ही 6 पडतील किंवा 6 1 6 पडतील. परंतु 3 आणि 2 याचा जर आपण चिन्हाचा विचार केला तर ते अवयव आपल्याला शक्य होत नाहीत किंवा बेरीज त्यांची 5 इथं येऊ शकत नाहीये. म्हणून आपण दुसरी जोडी बघणार आहे 6 आणि 1. बघा मोठी संख्या कारण मधल्या पदाचं चिन्ह अधिक आहे, याचीच फोड करायची आपल्याला. अधिक 6 आणि वजा 1. 6 मधून 1 गेला, उरले किती? 5. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक आहे ते आपल्याला महत्वाचं आहे. पुन्हा वजाबाकी आणि अधिक यांचा गुणाकार काय येणार आहे? वजा येणार आहे. अधिक 6 आणि वजा 1 गुणाकार वजा 6 आहे आणि बेरीज किती आलेली आहे? अधिक 5 आलेली आहे. मतलब पद मी ह्या पद्धतीने लिहिलेलं आहे अधिक 6m वजा m म्हणजे किती? 5m. पुन्हा या दोघातून जी मोठ्यात मोठी संख्या आणि चल बाहेर येते ते कंसाच्या बाहेर घ्यायचंय. संख्या किती आहे बघा? इथं 2 आहे, इथं 6 आहे. मोठ्यात मोठी संख्या किती येणार आहे? 2च येणार आहे. पुन्हा m चा वर्ग आहे आणि m आहे. मागाप्रमाणेच फक्त चल येईल m चा पहिला घात म्हणजे 2m कंसात काय येणार आहे? इथला 1m आणि 2 त्रिक 6 m अधिक 3 म्हणजे 2m कंसात m अधिक 3 कंस पूर्ण वजा. पुन्हा बघा इथं फक्त चल आहे आणि इथं फक्त संख्या आहे, दोघांच्या मध्ये काही कॉमन नाही म्हणून आपण कॉमन किती घेणार आहे किंवा साधारण अवयव किती घेणार आहे? 1 घेणार आहे. तो घेतलेला इथं 1. बाहेर पुन्हा वजा चिन्ह आहे, अति चिन्ह बदलतील. या वजा m चा काय होणार आहे? अधिक m आणि वजा 3 चा अधिक 3. पुन्हा लक्षात ठेवायचंय दोन्ही कंस सारखे यायला पाहिजे, ते सारखे आलेले. पुन्हा बघा m अधिक 3 कॉमन घेतलेले, शिल्लक काय राहिलेले आहेत? 2m. इथून m अधिक 3 बाजूला झालेला आहे, शिल्लक काय राहिलेला आहे? वजा 1. म्हणजे बघा m अधिक 3 आणि 2m वजा 1 हे 2m चा वर्ग अधिक 5m वजा 3 या त्रिपद राशीचे अवयव आहेत. पुढचा प्रश्न आहे बहुपदीचे अवयव काढा. पहिल्या प्रश्नामध्ये आपण त्रिपद राशीचे अवयव काढलेले आहेत. आता इथं आपण काय करायचंय? त्रिपद राशीमध्ये रूपांतरित करणाऱ्या बहुपदीचे अवयव काढायचे. म्हणजे दिलेली राशी आहे ती त्रिपद राशीमध्ये रूपांतरित करून घ्यायची आणि मग त्या बहुपदीची नेहमीप्रमाणे अवयव काढायचे. राशी काय दिलेली आहे बघा? x वर्ग वजा x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात x वर्ग वजा x अधिक 12. आता इथं आपल्या लक्षात येईल पहिला कंस आहे आणि दुसरा कंस आहे, या दोन्ही कंसामध्ये x वर्ग वजा x आणि x वर्ग वजा x ही राशी कशी आहे? समान आहे. म्हणून त्रिपद राशी येण्यासाठी आपण ऍडजस्टमेंट काय करणार आहे बघा? x वर्ग वजा x बरोबर इथे हे चल x आहे म्हणून ते सोडून दुसरा कोणताही चल आपण मानणार आहे, ते मी इथं m घेतलेलं आहे. म्हणजे बघा काय लिहिलं आहे? जिथं x वर्ग वजा x आहे त्याच्याऐवजी m मानायचंय. बघा याच्याऐवजी m मानलेला आहे. m चा वर्ग वजा 8 गुणिले m अधिक 12. आता ही बघा आपली राशी m वर्ग वजा 8m अधिक 12 ही आपली त्रिपद राशी ax वर्ग अधिक bx अधिक c तयार झालेली आहे. आता याच्या मध्ये पुन्हा मधल्या पदाची फोड करायची आणि अवयव नेहमीप्रमाणे पाडायचे. बघा
1 गुणिले 12 अवयव आलेले आहेत किती 12. मूळ संख्येचे गट तयार करा. 1 12 येईल, 2 6 येईल, 3 4 येईल. तर त्याच्यामध्ये जे आपल्याला 12ची फोड 1 आणि 12 आहे, 2 आणि 6 आहे, 3 आणि 4 आहे, त्याच्यामधली जोडी 6 आणि 2 ही आपण योग्य आपल्याला मिळणार आहे. कारण काय आहे, इथं बघा मधलं पद किती आहे -8 आहे आणि गुणाकार काय आहे +12 आहे. म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार +12 आहे त्यांची बेरीज किती आहे बघा, इथं -8 आहे. उत्तर वजा आहे, गुणाकार अधिक आहे. त्याप्रमाणे -6 आणि -2, -6 -2 वजा वजा गुणाकार 6 दुनी 12 अधिक येतोय. आणि बघा -6 -2 -8 येत आहे. म्हणजे आपल्याला मधल्या पदाची फोड मिळालेली आहे. तेच मी असं लिहिलेलं आहे, m वर्ग -6m -2m अधिक 12. पुन्हा नेहमीप्रमाणे मोठ्यात मोठी संख्या आणि चल कॉमन येईल. याच्यातून फक्त m कॉमन निघतोय. m कंसात m - 6 2m अधिक 12. याच्यामधून सुद्धा फक्त 2 कॉमन आहेत. -2 कंसात m - 6. पुन्हा बघा हे दोन्ही कंस काय आहेत समान असायला पाहिजे, ते आलेले. m - 6 आहे का बघा, m - 6 कॉमन आलेलं आहे, राहिलेलं m - 2 दुसऱ्या कंसात. आता इथं आपलं गणित संपलेलं आहे. इथं बघा m - 6 आणि m - 2 हे आपले नेहमीप्रमाणे अवयव आले. परंतु आपलं समीकरण कोणत्या राशीतलं आहे, x राशीतलं आहे. आपण इथं काय केलेलं आहे, x वर्ग वजा x बरोबर m मानलेलं आहे. आता आपण काय करायचंय, m ची जी किंमत घेतलेली आहे ती परत ठेवायची. म्हणजे काय आहे, m ची किंमत कोणती घेतलेली आपण, x वर्ग x ही ठेवायची. म्हणजे जिथं m आहे तिथं x वर्ग वजा x ठेवायचे. बघा x वर्ग वजा x वजा 6, x वर्ग वजा x वजा 2. आता पुन्हा काय करायचंय, याचे अवयव पडत असतील. आता इथं 2 त्रिपदी झालेली आहेत, x वर्ग वजा x वजा 6 आणि x वर्ग वजा x वजा 2. पुन्हा यांचे अवयव पडत असतील तर पाडायचे, नाही तर आपलं उत्तर राहील. अवयव पडत असतील तर पाडायचे म्हणजे काय करायचं, मधल्या पदाची फोड होते का बघायचं. आता आपलं तोंडी येईल, इथं -1 आहे आणि -6 1 6 -6 आहे, बरोबर आहे. म्हणजे 3 आणि 2 अवयव येणार आहेत. मधलं चिन्ह वजा आहे त्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह वजा येईल, लहान संख्येचं चिन्ह अधिक येईल. 3 दुनी 6. बघायचे अवयव कसे येतील, x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 3 अधिक 2 वजा 1 येणार आहे आणि वजा 3 अधिक 2 वजा 6 येणार आहे. या त्रिपदीचे पडतात का बघा. पुन्हा -2 1 2 वजा 2 गुणाकार -2 आहे आणि बेरीज किती आहे त्याची -1 आहे. -2 आणि अधिक 1 म्हणजे बघा x वर्ग वजा 2x अधिक x वजा 1 ची फोड काय झाली आहे बघा, -2 अधिक 1 वजा 2. आता आपण हे सोडून घ्या आधी. पुन्हा कॉमन किती निघतंय बघा, फक्त x कंसात x वजा 3. पुन्हा 2x वजा 6 मधून कॉमन किती निघतायत, 2 निघतायत. 2 कंसाच्या बाहेर येतील, आत येतील x वजा 3. दोन्ही कंस समान आहेत, x वजा 3 x वजा 3. पुन्हा कॉमन येईल x वजा 3 कंसात x अधिक 2. या याच्या राशीसाठी बघा x वर्ग वजा 2x, x कॉमन निघालेला आहे, x कंसात x वजा 2. x वजा 2 काही कॉमन निघत नाही, चल आहे आणि फक्त संख्या आहे. आपण 1 कॉमन घेणार आहे. बाहेर इथं चिन्ह अधिक आहे तर इथं पण अधिक येईल, आपली चिन्ह तशीच राहतील. अधिक 1 कंसात x वजा 2. पुन्हा x वजा 2 x वजा 2 समान आहे, ते पुन्हा बाहेर येईल. x वजा 2 कंसात x अधिक 1. म्हणजे ही जी दिलेली राशी आहे x वर्ग वजा x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात x वर्ग वजा x अधिक 12, याचे अवयव काय येणार आहे, x वजा 3 x अधिक 2 x वजा 2 आणि x अधिक 1. त्या पद्धतीनं त्या राशीचे अवयव येतील. असं दुसरं एक उदाहरण आहे बघा, x वर्ग वजा 2x अधिक 3 आणि दुसरी राशी काय आहे, x वर्ग वजा 2x अधिक 5. इथं काय होतं, पहिल्या गणितामध्ये कंस दिलेला होता. आता इथं काय आहे, पहिली 2 पद बघा, ही पण त्रिपदी आहे आणि ही पण त्रिपदी आहे. या त्रिपदीची पहिली 2 पद सारखी, x वर्ग वजा 2x x वर्ग वजा 2x. इथं चल पुन्हा x आहे, त्याच्याऐवजी आपण अक्षर मानणार आहे. पुन्हा इथं मी m घेतलेल्या कारण ते आपल्याला आता परिचयाचं झालेलं आहे. बघा
एक्स वर्ग वजा 2x ऐवजी m लिहायचा आहे, m घेतलेला आहे. एक्स वर्ग वजा 2x ऐवजी m लिहायचा आहे, लिहिलेला आहे. m अधिक 5 हे वजा 35 आहे तसेच आहे. इकडे बघा m अधिक 3 m अधिक 5 वजा 35. आता हे दोन्ही कंस आहेत, या दोन्ही कंसांचा गुणाकार करायचा. प्रत्येक पदाचा प्रत्येक पदाशी गुणाकार जर आपण तोंडी केला तर उत्तर आपल्याला काढता येईल. परंतु इथं बघा या m न काय करायचंय, m अधिक 5 ला गुणायचंय. या 3 न काय करायचंय, m अधिक 5 ला गुणायचंय वजा 35. बघा m कंसात m अधिक 5 अधिक 3 कंसात m अधिक 5 वजा 35. m गुणिले m, m चा वर्ग आलेला आहे. m गुणिले 5 5m आहे, अधिक 3 गुणिले m 3m आहे आणि 3 5 15 वजा 35. बघा m चा वर्ग तसाच राहील, अधिक 5m आणि अधिक 3m. 5 आणि 3 किती येणार आहेत, 8m. अधिक 15 वजा 35. 35 मधून 15 जातील, 20 उरतील. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे. इथं बघा ही आपली त्रिपद राशी तयार झाली नेहमीप्रमाणे. आता या त्रिपद राशीचे पुन्हा अवयव पाडायचे. मधलं पद अधिक 8 आहे, गुणाकार किती आहे, वजा 20 एके वजा 20 आहे. ती फोड कशी येणार आहे, 10 आणि 2 म्हणजे अधिक 10 आणि वजा 2. अधिक वजा गुणाकार वजा आहे, अधिक 10 मधून 2 जातील, अधिक 8 उरते. म्हणजे m वर्ग अधिक 10m वजा 2m वजा काय येणार आहे, 20 येणार आहे. पुन्हा बघा ह्या दोन पदातून m फक्त कॉमन आहे, तो m बाहेर घेतलेला आहे. कंसात काय राहील, m अधिक 10. आता इथं बघा 2m वजा 20 आहे, मोठ्यात मोठी संख्या 2 आहे, ती कॉमन आलेली आहे. इथं चल नाही म्हणून फक्त काय राहणार आहे, फक्त 2 कंसाच्या बाहेर येतील. m अधिक 10 बाहेर वजा चिन्ह आहे, आतली चिन्ह बदलतील. 10 दुनी 20 या पद्धतीनं. पुन्हा बघा दोन्ही कंस समान आहेत, m अधिक 10 m अधिक 10 ते कॉमन घेतलेले. m अधिक 10 कंसामध्ये हा m आणि हे वजा 2. आता बघा m अधिक 10 आणि m वजा 2 या m ची किंमत आपण घेतलेली आहे. x वर्ग वजा 2x ती घेतलेली आहे, ती परत ठेवून द्यायची. म्हणजे जिथं m आहे तिथं आपल्या राशीप्रमाणे x वर्ग वजा 2x अधिक 10 आणि x वर्ग वजा 2x वजा 2. आता इथं आपण काय केलेलं आहे, m बरोबर x वर्ग वजा 2x ही किंमत ठेवलेली आहे. आता ह्याचे अवयव पडतायत का बघायचं. मगाशी आपण इथं अवयव पडलेले आहेत, पडतात का बघितल्यानंतर अवयव पडलेले आहेत, ते आपण अवयव पाडलेले आहेत. तसं इथं या वजा 2x ची फोड होत नाहीये, तशीच ह्या सुद्धा वजा 2x ची फोड होत नाहीये. म्हणून आपण याच्या पुढे गणित आपण करणार नाहीये. याचे अवयव एवढेच येतील, x वर्ग वजा 2x अधिक 10 x वर्ग वजा 2x वजा 2. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल, सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.